मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। 22 फेब्रुवारी गुरुवारी श्री विश्वकर्मा जयंती। 6 महिने तुमचे स्वतःचं घर, पूजा मांडणी, पूजा विधी, नियम, अटी, सेवा। हो मित्रांनो, स्वतःचं घर होण्यासाठी, स्वतःची वस्तू होण्यासाठी, स्वतःचं घर घेण्यासाठी तुम्हाला अडचणी येत आहेत। ह्या योग जोडून येत नाहीत, पैशांची तडजोड होत नाहीये। म्हणजे सगळं तुम्ही केलेलं आहे की हो आता घर घ्यायचं आहे, पण मध्येच काहीतरी अडचण येते। घरातील कोणीतरी नको म्हणत किंवा तो घरासाठी जो पैसा ठेवलेला आहे तो दुसरीकडे खर्च होतो। अशी समस्या तुम्हाला निर्माण होतात। स्वतःचं घर घेण्यासाठी किंवा स्वतःची वस्तू निर्माण करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो अतिशय प्रभावी आहे। हा व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सेवा सांगणार आहात। तुम्ही कधी 6 महिने केली तर असं म्हटलं जातं की 6 महिन्यातच तुमचं स्वतःचं घर, तुमची स्वतःची वस्तू होण्याचे योग्य आहे ते निर्माण होतात। स्वतःची तुमची वस्तू होते। जर 6 महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव आला नाही तर स्वतःची वस्तू घ्यायची म्हटलं की आपली बऱ्याच प्रमाणामध्ये तयारी असते। ती थोडंफार म्हणजे काहीतरी कोणाच्या तरी नकारा असतो किंवा थोडाफार पैशाची तडजोड होत नाही, काय करावं कळत नाही। तर अगदी 6 महिन्यामध्ये काहीतरी तोडजोड होईल आणि तुमचं घरांचे जे काम आहे ते पूर्ण होईल, म्हणजे स्वतःचं घर होईल। पण काही जणांचं काय असते, जी मेहनत करतोय त्याच्यासोबतच नशिबीची साथ मिळावी यासाठी या व्हिडिओमध्ये जी सेवा सांगणार आहे ते तुम्ही स्वतःचे घर होईपर्यंत तुमचं स्वतःचं घर घेण्या संदर्भात ज्या काही अडचणी येत आहेत, जे काही माझे ग्रह तारे असतील किंवा काही जुडाव जडव पैशांशी असेल, ती होत नसेल तर तसाच संधी निर्माण होतील आणि नक्कीच तुमचं स्वतःचं घर जे आहे ते लवकरच लवकर होईल। तर यंदा 2024 मध्ये 22 फरवरीला गुरुवारी आहे श्री विश्वकर्मा जयंती। भगवान विश्वकर्मा वास्तुशास्त्राचे जाणकार आणि अभ्यासक सुद्धा आहेत। विष्णू पुराणानुसार भगवान विश्वकर्मा हे देवतांचे लाकूड काम करणारे मानले जातात। पुराणात त्यांच्यासाठी वर्धकी म्हणजेच लाकूड काम असा शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे की वासुदेवाचा विवाह अंगिरसी नावाच्या कन्यासोबत झाला होता। त्या दोघांपासून वासुदेव ब्रह्मा यांचा जन्म झाला। यांचे पुत्र धर्मपुत्र आहेत। ब्रह्मदेवाने भगवान विश्वकर्मा यांची विश्वाची शिल्पकार म्हणून नियुक्ती केली होती। द्वारका नगरी, सोन्याची लंका, सुदामापुरे अशा अनेक नगरांची आणि ठिकाणांची निर्मिती केली होती। भगवान विश्वकर्मा यांनी मराठी सुदर्शन चक्र, भगवान शंकरांचे त्रिशूल, पुष्पक विमान यांच्यासह अनेक शस्त्र आणि उपकरणांची सुद्धा निर्मिती केली होती आणि विश्वकर्मा यांचेही देवता मानले जाते। धार्मिक मान्यतानुसार भगवान विश्वकर्मा आहेत की भगवान विश्व सर्वप्रथम सृष्टीचे मन चरित्र म्हणजे आपल्या सृष्टीचा नकाशा बनवला। भगवान विश्वकर्मा यांचे 5 अवतार आहेत। त्यामध्ये विराट विश्वकर्मा, शिव विश्वकर्मा, सुधन व विश्वकर्मा आणि भगवान शिव विश्वकर्मा आहेत। भगवान विश्वकर्मा यांचे 5 पुत्र आहेत। मनोमय, त्वचा, शेती आणि देवज्ञ यांचा व्यतिरिक्त जय, विजय आणि सिद्धार्थ या 3 मुलांचाही उल्लेख आढळतो। हे सर्व श्रीपत बघा या 22 फरवरीला म्हणजे गुरुवारी काय करायचं आहे। तुमच्याकडे विश्वकर्मा भगवान यांचा फोटो असेल तर तुमच्याकडे यांचा फोटो असेल तर अतिशय उत्तम, आणि फोटो नसेल तर तुम्ही काय करू शकता की गुगलवरून प्रिंट घेऊन याची लॅमिनेशन करून तुम्ही प्रिंटसुद्धा आणू शकता। त्याची शक्य नसेल भगवान श्री हरी, श्री विष्णू यांचा फोटो असेल किंवा यांची मूर्ती असेल ती ठेवली तरी चालेल। काही रांगोळी काढायची, त्यावर लाल वस्तू असतात, त्याचबरोबर गणपती बाप्पांची सुपारी म्हणून ठेवायची। त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावर एक सुपारी ठेवायची, ही विश्वकर्मा भगवंताची सुपारी ठेवायची। जर विश्वकर्मा भगवानच्या तुमच्याकडे फोटो लावलेला तुमच्याकडे फोटो नसेल तर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची। सुरुवातीला गणपती बाप्पांचे पूजन करायचं, त्यानंतर विश्वकर्मा भगवानचं पूजन करायचं। भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून वगैरे गंधाशर आपल्याला अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे
तुमचं नाव बोलायचं तुमचं आणि आजपासून 6 महिने मी दररोज ह्या विश्वकर्मा मंत्राचं माझं स्वतःचं घर व्हावे किंवा माझी वस्तू हवी यासाठी रोज मी 11 माळी हा मंत्र पठण करणार आहे किंवा रोज मी 5 माळी हा मंत्र पठण करणार आहे। जे तुम्हाला हवं असेल ते म्हणू शकता, पण जर का तुम्ही 6 महिन्यापर्यंत नित्य नियमाने रोज 11 माळी जप झाल्यानंतर तुम्ही पठण केले तर 6 महिन्यामध्ये तुमचं स्वतःचं वास्तूचे योग्य आहेत ते नक्कीच। त्यामुळे 11 माळी किंवा त्यापेक्षा मी जप केला तर तुमचं म्हणजे यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने करू शकतात। केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला दररोज हा जप करायचा आहे। मित्रांनो, वाटेल तेवढं कधीही 11 वेळा कधीही 5 वेळा केलं असं नाही। तुम्ही जो संकल्प केलाय ते तुम्हाला करायचं आहे, त्यापेक्षा कमी जर तुम्ही मात्र आणि तुम्हाला जेव्हा असते तेव्हा तुम्हाला पिरियड्स येईल तेव्हा घरातील इतर मंडळी ही सेवा केली तरीही चालेल। जेव्हासुद्धा केली तेव्हा मात्र ही सेवा थांबा आणि सुतक झाल्यानंतर परत ह्या सेवेची आहे ती सुरुवात करा। सुरुवातीपासून करण्याची गरज नाही, स्टॉप झालं होतं तिथून पुढे सुरू केलं। आणि ही जी पूजा मांडली आहे ही फक्त ज्या दिवशी विश्वकर्मा जयंती आहे त्या दिवशी सुद्धा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ही पूजा मांडणी तुम्ही उचलू शकता। अगरबत्ती लावायची आणि हा मंत्राचं आहे ते तुम्हाला जप करायचं आहे। तुम्ही जप करत केला तो सुद्धा चालेल, खूप उत्तम राहील। पण या 2 वेळा तुम्हाला शक्य नसेल तर अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही केलं तर तिथे सुद्धा देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची ठरलेला जो कोणतेही नियम अटी असं वगैरे काहीच नाही। फक्त आपल्याला नियमितपणे 6 महिने अजून आहे तो करायचा आहे। तुम्हाला सांगतोय आता मंत्र सांगते तो तुम्ही नोट करून घ्या। हा जो मंत्र आहे तो तुम्ही नोट करून घेऊ शकता। तर मित्रांनो, मंत्र बघा असा आहे, विश्वकर्मा नमो नमः, शिवाय नमो नमः, मंगलकारी नमो नमः, चक्रधारी नमो नमः। मित्रांनो, हा कोणीही म्हणू शकते आणि ही जी सेवा आहे पुरुष अगदी कोणीही करू शकतात, काही हरकत नाही की असंच करू शकतात तसंच करू शकतात, तो करू शकतो मी करू शकतो असं काही नाही आहे, अतिशय सोपा आहे। अजून एक वेळा सांगते आहेत मी, विश्वकर्मा नमो नमः, शिवाय नमो नमः, मंगलकारी नमो नमः, चक्रधारी नमो नमः। बघा मित्रांनो, हा मंत्र खूपच सोपा आहे, कोणीही म्हणू शकते, खूपच सोपा आहे। आणि मित्रांनो, हे सेवा पण खूपच सोपी आहे, काही हट्ट नाही आहे यामध्ये। तुम्ही हे सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला फळ मिळणार। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला घंटीचं बटन त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील। आणि मित्रांनो, तुम्ही जर बेल आयकॉनचं बटन क्लिक केलं तर आमचे जे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे ते सर्वात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।